सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण पीठ न आंबवता ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत. त्याच वाटीने समप्रमाणात 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ओतायचं आहे आणि 1 तास ते 1.5 तास भिजत ठेवायचे आहेत. 1.5 तास पुरेसा आहे. याहून जास्त वेळ नाही दिलात तरी सुद्धा चालेल. अगदीच घाईत असाल तर 1 तास मिळाला तरी भरपूर आहे. तर बघा 1-1.5 तासामध्ये ही छान डाळ सुद्धा भिजलेली आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये डाळ तांदळामधलं पाणी न घेता फक्त डाळ तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि पाण्याच्या ऐवजी आपण दही वापरणार आहोत. तर इथे दही घेतलं आहे मी अर्धी वाटी. थोडंसं आंबट दही असेल तर चांगलंच आहे. सोबतच आलं, लसूण आणि मिरच्या घेतल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने घ्या. सोबतच साखर घातलेली आहे अर्धा चमचा. आता मिक्सरमधून हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे. जाडसर वगैरे ठेवलेलं नाहीये. तुम्हाला बोटावर घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला टेक्स्चर कळेल याचं कसं आहे ते. बघा छान बारीक वाटून घेतलेलं आहे मी. आता जेवढ्या बॅटरचा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे आधी तेवढंच बॅटर आपल्याला एका दुसऱ्या वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे. तर एवढ्यासाठी मी इथे 1 छोटा चमचा हा सोडा घातलेला आहे. तुम्ही पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घालून चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण बॅटरमध्ये एकदाच सोडा घालायचा नाहीये. जसे तुम्ही ढोकळा बॅचमध्ये बनवणार असाल तसा प्रत्येक वेळेला वेगळं बॅटर बाजूला घेऊनच त्यामध्ये सोडा घालायचा आहे. आता 1 चमचाभर तेल घातलेलं आहे यामध्ये. यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो आणि घशामध्ये अडकत नाही. ते सुद्धा आपण यासोबत छान मिक्स करून घेऊया. बाजूला मी स्टीमर उकळत पाणी ठेवलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घेतलंय आधीपासूनच आणि या स्टीमरमधलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. 1 कढई मी घेतली होती. त्याच्यात पाणी घातलंय स्टँड ठेवून. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून 15 मिनिटं छान वाफवलेलं आहे. आता सुरी रोवून बघायची आपल्याला. जर बॅटर त्याला चिटकत असेल तर आणखीन 5 मिनिटं वाफ घ्यायची आहे. पण सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे हा ढोकळा आपला शिजलेला आहे. ह्याहून आता जास्त वाफ द्यायची गरज नाहीये. गॅस बंद करूयात आणि 10 मिनिटं याला थंड करून घेऊयात. 10 मिनिटानंतर ह्याच्या साईडच्या कडा आपण सुरीने सोडवून घेऊयात. 1-2 वेळा अशी सुरी फिरवल्याने कडा छान मोकळ्या होतात. आता एक प्लेट घेऊयात आणि या प्लेटमध्ये हे जे आपलं बाउल आहे ते असं उपडं करून घेऊयात. ढोकळा सहज बाहेर येतो. तुम्ही बघू शकताय छान अशी जाळी याला आलेली आहे. अजिबात आपण आंबवलेलं वगैरे पीठ नाहीये, पण छान अशी जाळी याला आलेली आहे. याला कट करून घेऊया. तुम्हाला हव्या असलेल्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. फोडणीसाठी मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आधी राई घातली आहे. राई चांगली तडतडली की मग यामध्ये मी मिरची घालत आहे. तुम्हाला नसेल मिरची घालायची तर नाही घातलीत तरी चालेल. कढीपत्ता आणि सगळ्यात शेवटी हिंग घातलेला आहे. आता ही फोडणी चमच्याने छान मिक्स करून घेऊयात आणि ढोकळ्यावरती आपल्याला ओतायची आहे. तुम्हाला जर शुगर सिरप बनवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यावरून टाकू शकता, पण मी आता फक्त फोडणीच यावर ओतत आहे. वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि असा आपला हा सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे. एक पीस तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. अंगठ्याने प्रेस केल्यानंतर आपोआप तो वरती उचलला जातोय. इतका सॉफ्ट हा ढोकळा बनतो. तर नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.